नमस्कार. काय नाव सर आपलं? महेश विश्राम नाईक. महेश नाईक. हां. कुठून आहे आपण? अहमदाबाद गुजरातमधून. गुजरात. ओके. आपल्याकडून आपलं हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे कुणासाठी घेतलं होतं? माझ्यासाठी. बरं. तुमची ही शुगर किती वर्षापासून तुम्हाला होती? 2021 पासून. 2021 पासून. बरं. तुमच्या गोळ्या औषधं खाऊन पण शुगर किती असायची तुमची? 300 पर्यंत आहे. 300 पर्यंत होत गेली होती. बरं. बाकी तुम्हाला त्याच्यामध्ये शारीरिक त्रास काय जाणवत होते? एक तर शोल्डर प्रॉब्लेम झालेला. शोल्डर प्रॉब्लेम. आणि पायाला जळजळ होते. पायाला जळजळ होत होती. ताण खूप लागायची. म्हणजे घसा तुमचा कोरड पडायची घशामध्ये. बरं. अजून आणि सोबत काय व्हायचं? अजून अशक्तपणा वगैरे, वीकनेस खूप होत होतं. म्हणजे ही शुगर ही वाढत चालली होती आणि सोबत तुम्हाला शुगरमुळे शारीरिक त्रासही वाढत होते. बरं. मग हे करत असताना आपलं हे अँटॉक्स डी आणि टी तुम्ही चालू केलं. किती दिवस झाले आपलं हे चालू करून? 3 महिने. 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर जसं आज तुम्ही आता पुन्हा इथं आला आहे, तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक पडला? एक तर HbA1c 11-12 होतं. अच्छा, तुमचा HbA1c 11 होता. हां, 11.8 होता. 8 होता. ओके. त्याच्यानंतर ते 3 महिन्यामध्ये सगळं 6.5 झालं. अरे वा. म्हणजे 11.8 HbA1c जो होता तो 3 महिन्यानंतर आता तुम्ही चेक केला तो 6.5 झालेला आहे. अरे वा. म्हणजे खूप चांगला त्याच्यामध्ये तुम्हाला HbA1cमध्ये चांगला फरक पडलेला आहे. त्याचबरोबर बाकी तुम्हाला जे शारीरिक त्रास होत होते? बीपी कमी झाला. बीपी कमी झाला. ओके. प्लस कोलेस्ट्रॉल वाढलं होतं. वाढलेलं ते बी कमी झालं. कोलेस्ट्रॉलही कमी झालेला आहे. अरे वा. गोळी न खाता पण. अच्छा. गोळी न खाता आपलं फक्त अँटॉक्स डी टी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगला याच्यामध्ये फरक पडलेला आहे. बरं बरं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला ह्यातून चांगला फायदा झालेला आहे आणि तुम्ही तर रिपोर्टही आणलेले आहेत. आता हा रिपोर्ट तुम्ही जो दाखवत आहे तो आहे महेशबाई नाईक, 11 फेब्रुवारीचा आहे. HbA1c आहे 11 आणि शुगर आहे 291. बरं बरं. आणि सोबत तुमच्या याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलही वाढलेलं याच्यामध्ये दिसतंय. ट्रायग्लिसराईड लेवलही वाढलेली आहे. पण त्यानंतर तुम्ही आज जो रिपोर्ट इथं करून आणलेला आहात हा आहे 14 मेचा, ज्याच्यामध्ये HbA1c 6.52 दिसतोय आणि एस्टिमेट ग्लुकोज जी आहे ती आहे 140. अरे वा. म्हणजे 296 जी शुगर होती ती आता 140 झाली आणि HbA1c 11.8 होता तो 6.52 झाला आहे. त्याचबरोबर तुमचं जे कोलेस्ट्रॉल होतं जे आधी 202 होतं, TG लेवल पण 188 होती, ती आज कमी होऊन 160 झाले कोलेस्ट्रॉल आणि सोबत ट्रायग्लिसराईड लेवलही कमी झाले म्हणजे नॉर्मल झालेली आहे. अरे वा. म्हणजे एकदम एकंदरीत तुम्हाला हा चांगला फरक ह्याच्यामध्ये पडलेला आहे. पण ह्यामध्ये सांगायचं म्हणजे हे की तुम्ही याच्याबरोबर आपण सांगितलेल्या गोष्टी जसं की आहार, विहार आणि विचार म्हणजे पथ्यपाणी ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्याही तुम्ही त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या आहेत. आणि सोबत याच्यामध्ये तुमच्या गोळ्या औषधं कमी केल्यात का डॉक्टरांनी? एकच गोळी आहे. ती हो, एकच गोळी आता सध्या चालू आहे. आणि ही आपण बनवलेली बाईट हे अनेक लोकांपर्यंत जनहितासाठी पाठवू शकतो का? हो, पाठवू शकतो ना. धन्यवाद. तर इथून पुढचं तुम्हाला आयुष्य जे आहे असंच आरोग्यदायी हो हीच आपल्या संस्थेकडून शुभेच्छा. धन्यवाद सर.